तर स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळच्या वाजल्यात वॉचच्या तर 7:15. वॉच आपण चेंज केले, आता ह्यातनं वॉच दिसून झाला काय एक आहे. आज आपण निघालोय पुण्याला. आपली 3 दिवसाची राईड आहे आता. तर इथून आज पुण्याला तर जाणार आहे. मग तिथून दापोली हा स्पॉट आपण ठरवला आहे, पण अजून काहीही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं, काय सांगता येत नाही. सध्या पुण्याला जरी चाललोय मी. सकाळी 7:15 वाजल्यात. मी निघणार किती वेळा होतो माहिती आहे? 6 वाजता. अलीकडे ओंक्या लय आळशी होत चाललाय. हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया. जर कव्हर केलं पाहिजे, काय गडबड नाही आपल्याला, निवांत जायला आपण. सकाळ सकाळी 7:15 वाजल्या जरी थंडी आहे, पण थंडी मला वाजना आल्या किमान अप्पर बॉडीला तरी. कारण विंटर लाइनर आपण घातलेला आहे. खाली पॅन्टतनं फक्त जरा बारीक तेवढं चालायचं. आज विषय काय झाला माहिती का नेमका? टेलेबॅग बांधल्या आपण, आणि रात्री टेलेबॅग पहिल्यांदाच बांधल्या मी. रायनॉक्सचे एक्सपेडिशन बॅग. जे मागचे माउंट्स आहेत अपाचेसाठी ते एवढे इनफ नाही आहेत. त्यात मी सारी गार्ड पण काढलोय, हगर पण काढलोय. पिच्छू से सब मोकळा मोकळा आहे आपला. तर जरा डोकं बिकं लावून ते कसं तरी असं पॅक केलं की जेणेकरून हालू नये बॅग. ठीक आहे, ते तुम्हाला पुढे मी कुठेतरी थांबल्यावर दाखवेन. सध्यासाठी तर चहा पिऊन बाहेर पडलोय. चहा आणि बिस्किट पण घालल्यात. पण आता बघू, नाश्त्याला कुठेतरी थांबलं पाहिजे. हा भारी वाटाले. लई दिवसांना असं राईड करायला. वा बेटे वा. आज आपण आता इकडं पलूस मार्गे नाही तर बांबवडे इकडे रहमतपूरवरून डायरेक्ट साताऱ्याला बाहेर पडणार आहे. तिथं पण 2 रूट आहेत, त्यातनं पण कुठला चूज करायचा बघू आपण. मोस्टली मी आतूनच प्रेफर करेन. तो माझा फेवरेट रूट आहे. आणि असा डोळ्यात बसलाय मी. असं डोळं झाकून गेलं तर जाणार नाही, पण तरी पण काय न बघता मला जायला असं निवांत भारी वाटतं. आणि रोड जे आहेत तिथले ते शेवट आहेत. ओके, आपण आत्ता लावले कारखान्याच्या रोडला. तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की यावेळी आपण तासगाववरनं चाललेलो आहे. आपण चाललो यावेळेला कारखान्यावरनं कर्नाळ, नावरदवाडी, इकडं वसगडे, नांद्र्यावरनं ते डायरेक्ट 5वा मैल. कारण मागच्या वेळी येताना मी ह्या रूटनं आलेलो आणि कसला भारी गेल्यात रोड. हो तिकडे तासगाव एवढा खराब झाला आहे रोड. असं मध्ये कुठेतरी एवढं हे आहे, पण ओव्हरऑलमध्ये पूर्ण तिथंपर्यंत जिथं तासगाववरून येऊन पण आपण टच होतोय आणि इकडनं पण जाऊन टच होतोय. त्या दोन्ही रस्त्यामध्ये ह्यो रस्ता 90% चांगला आहे, 10% खराब आहे. तो रस्ता 40%च चांगला आहे, बाकी 50% खराबच आहे. रोड खरोखर भारी आहे. मध्ये थोडंसं कन्स्ट्रक्शन चालू होतं जेव्हा मागच्या वेळी यायला तो, ते पण मला वाटतं ऑलमोस्ट कम्प्लीट झालं असेल. एक नंबर रूट आहे. मगापासून हायवे होता, ब्लॉक चालू करला आणि असला रोड आलाय. काय ठीक आहे. मस्तपैकी इंटरकॉमवर गाणी लावल्यात देवाची सकाळ सकाळी. ऐकत चाललाय ओक्या गुमान हळूहळू. आता जर समोरून गेलो तर डायरेक्ट जातोय आपण पलूसवरून, पण पलूसवरून आपल्याला जायचं नाही आहे. का तर कंटिन्यू असा हा पॅच आहे कॉन्क्रीट रोडचा, आणि कॉन्क्रीट रोड आपल्याला आवडत नाही. अपने को चाहिए बिटुमिनवाला रोड. तर मधनं जो रोड जाते बांबवड्यावरनं रहमतपूर आणि डायरेक्ट साताराच्या थोडंसं पुढूनच बाहेर पडतोय तो रोड बेस्ट आहे. नेहमी आपण त्याच रोडनं जाते. जर तुम्ही जुने ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल. तर आपण तोवाल्या रूटनं जाणार आहे. सकाळ सकाळ भारी वाटायला लागले. बारीक ऊन पडायला लागले आता. त्यामुळे काही विषय नाही. हा खरोखर रूट भारी आहे सांगलीतून इकडे यायला. इकडून आता आपण लेफ्ट जाणार, सॉरी राईट. हा हे कसं आहे विषय खोल. ए माय बॉय, ओ मी बॉय. तर मी काय म्हणत होतो, खरोखर इकडून हा रोड चांगला झाला आहे. जर ह्या रूटनं जायचं असेल तर. मी आधी काय करत होतो, तासगावला जात होतो उलटं कुपवाडमधून, आणि मग असं फिरून येत होतं. त्यात ते रस्ता एवढा खराब. अरे बापरे, ते भारी वाटलं मला. निवांत आलो मी. तर चलो जाऊया. तर हा जो रूट आहे हा सगळ्यात मला खरोखर हा पॅच एवढा आवडते मला. तर पावसाळा संपला आहे ना तरी हे असलं हिरवं गार असते शेवट. असं पूर्ण असं कमान बनल्यासारखे असते या झाडामधनं, आणि मधनं आपण जात असते. वा काय सीन असतं ना देव. ठीक आहे, जरा पावसाळा आता संपला आहे ना,
जरा पुसळ्या दिसायला जास्त, पण ठीक आहे. वा शेवडायन रोड हे खरोबर डांबरी रोड जे बिटवीन रोड आहे ह्याच्यावर पळवण्यात मजा येते. कॉन्क्रीटवर नाही, लई बोर होते कॉन्क्रीटवर. आलोय आपण तरी बऱ्यापैकी कव्हर केले. वाव, इथं बघू शकता तुम्ही. आकाशी तुम्हाला जे म्हणत होतो तिथं आहे बघा. पूर्ण असं झाडाची कमान होत्या आणि बदनाम जातात. आणि हा एवढा सुंदर असा रोड. राईडमध्ये आणि काय पाहिजे बस, असे रोड्स आहेत फक्त. टँक फुल आहे त्यामुळे काय अडचण नाही. शिवलप कालच शिवलप करून ठेवलोय. चेन ट्यूब पण रात्रीच करून ठेवलेलं मी. तेवढ्यासाठी मी धन्यवाद बोलतो माझं. मला सकाळी उठून ते 2 कामं कमी झालेत माझी. ऑलरेडी लेट निघालो मी. खरंच अलीकडे मी लय आळशी झाले. आधी मी राईडला निघायचं म्हणलो 6ला, तर मी पूर्ण तयार असायचो 5:45, 5:30 5:45. एवढं असं. पण आता कसं झालं 6ला जायचं म्हणलं की मी 1.5 तास लेट व्हायला लागले. चालायचं अलीकडे सकाळ सकाळी लवकर जायचं किंवा रात्री लेट कुणीकडे यायचं म्हणजे जरा अवघड झाले. मी बिट्या फिरायला सगळीकडं काय चालायचं. हां, बिट्याला घेऊन राहायला लागणार आहे. नाश्त्यासाठी कुठं थांबलो पाहिजे. भूक लागायला लागल्या बारीक. टायमिंग झाले. रूटचा पहिला छोटासा घाट आहे जे आपल्याला आता लागलेला आहे. खूप भारी आहे छोटासा घाट, पण जरासा रिस्क आहे. आता तर उसाच्या गाड्या पण चालू झाल्यात. उसाच्या ट्रॅक्टर जेव्हा नसतात तेव्हा मोठ्या ट्रक्स एवढे जास्त असतात ना ह्या रूटला. काय विषय काय माहिती. पण तेवढा छोटासा लय भारी आहे घाट हा. प्रेम की नैया तुझे भरोसे. आत्ता एक छोटासा स्टॉप घेतलेला आपण इथं आणि टाईम झाला आहे 9:30ला 5 मिनटं कमी आहेत. मस्तपैकी सू केलो. भूक लागल्या. नाश्त्याची पण गरज आहे. रोहितला पण फोन केलो इथनं, कारण यायला म्हणून त्याला सांगितलं पाहिजे. ठीक आहे, तर चलो निकलते हे. नाश्त्यासाठी थांबायला पाहिजे आता. भूक लागल्या. हा, थंडी पण आहे अजून. 9:30 वाजले तरी थंडी आहे रे. ठीक आहे, चलो. ओके, आपण फायनली आलेलो आहे हायवेला ते साताऱ्यापाशी. तिथून आता राईट घेतला की डायरेक्ट वर हायवे. फक्त आता नाश्त्याला चांगला स्पॉट हुडकला पाहिजे आपल्याला. हो, किती 2 तास लागले मला यायला. 7:30ला जरी निघलेलं तरी 9:30 वाजले. 2 तासात आले मी तर अजून एक 2 तास निवांत गेलो. तर जायचं म्हटलं तर 1-1.5 तासात पण जाऊ शकतो, पण जायचं नाही आहे मला. निवांत जाणार आहे मी. मस्त वाटाले आता. बालाजी ढाबा आपल्या राईड मधला सगळ्यात पहिला बोगदा खंबाटकी बोगदा.
हो आलोय आपण पुण्याच्या एरियात. 70 किलोमीटर्स, 67 किलोमीटर्स, ओनली 67 किलोमीटर्स. One hour later. नाश्त्याला थांबलेलो मी हॉटेल राजतोरण मिसळ हाऊस. चांगला होता नाश्ता. आणि आपली लाल परी हा कसली भारी दिसाल्या. इथनं काय तर 34 किलोमीटर आहे. तेवढे लो मॅप 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 किती 50 मिनटं दाखवायला लागली. जाऊ शकतो आपण. निकलते हे बिटवा. थोडं एक ब्रेक मिळाला, चांगलं वाटलं. ओके सो आता वी आर ऑन द रोड्स. आणि फक्त 34 किलोमीटर आहे आणि 50 मिनटं दाखवायला जाऊ शकतो आपण. एक जाऊ एवढं फास्ट जाऊया. चलो का भला दुसरा बोगदा कात्रजचा. फायनली आपण पोहोचलेलो आहे पुण्यामध्ये. आणि पुण्याचे ट्रॅफिक इथं ठीक आहे. 10 मिनिटात हार्डली आपल्याला पोहोचायला रोहितच्या रूमवर. वेळेला ट्रॅफिक ढीक. ओके आपण आलेलो आहे. हा अरे गर्दी. आणि उद्या ह्या 2 गाड्या जाणार आहे. आपली एक लालपरी आणि ते एक लालपरी. अरे बाईक कुठं लावू मी. पूर्ण वर्षामधलं जायचं आपल्याला. A few moments later. तर जस्ट आपण पोचलोय रूमवर. आणि हा आपला सगळा पसारा. तर टेलबॅग आहे, हेल्मेट, विंटर लायनर, जॅकेट ते काढून टाकले. टँकबॅग इथं आहे. आता थोडंसं जाऊया सिटीमध्ये. जेवायचं पण आहे, थोडंसं काम पण आहे. तेवढं आवरू. आणि उद्या सकाळी आपल्याला निघायचं आहे राईडसाठी. तर आजचा व्हिडिओ इथं संपतोय. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि लाईव्ह अपडेटसाठी इंस्टाग्रामला जाऊन नक्की फॉलो करा. पुढचा ब्लॉग हा पण शेवट असणार आहे. कुठे जाणार आहे, काय जाणार आहे हे तुम्हाला कळेल. त्यासाठी इंस्टाग्रामला फॉलो करून ठेवा. चलो बाय बाय.